आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। अखेर आज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू आता येणाऱ्या मुंबई व नाशिक महानगरपालिका निवडणुका युतीतून लढणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे। या ऐतिहासिक युतीच्या घोषणानंतर राज्यभरात मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या सातपूर कॉलनी येथील मनसे संपर्क कार्यालयापासून सातपूर कॉलनीतील भाजी मार्केटपर्यंत शक्ती प्रदर्शन करत आनंद व्यक्त करण्यात आला। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। अरे हा बुलंद आवाज कुणाचा? अरे हा बुलंद आवाज कुणाचा? राजसाहेब उद्धव साहेब आगे बढ़ो, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा। यावेळी मनसेचे नेते सलीम मामा शेख, गीता संजय जाधव, विजय अहिरे, सचिन सिंह, ज्येष्ठ शिवसैनिक आनंद दिघोळे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, मनसे सैनिक तसेच महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। युती झाल्याबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करत ही युती मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी महत्वाची ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। खरं तर फक्त नाशिकमध्येच हा जल्लोष साजरा होत नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती का दोघं भावांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी एकत्र यावं आणि मला वाटतं ती बाळासाहेब यांची इच्छा आज आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्यांनी आज पूर्ण केलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जशी दिवाळी जशी साजरी करतो तशी दिवाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर महायुतीच्या इरादामध्ये ही शिवयुती तयार झालेली आहे, शिवयुती झालेली आहे। आणि खरं तर आपण जे बघितलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, या नगर परिषदेच्या निवडणुका असतील, ह्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने ह्या निवडणुका लढवल्या, सर्वसामान्य जनता यांना नाव ठेवायला लागलेले। खरं ही जी युती झाली आहे ही सीटांसाठी युती झालेली नाहीये, ही युती फक्त महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी। आणि हा जागेचा फॉर्म्युला नाहीये, कायम सोबत राहण्याचा फॉर्म्युला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी। आम्ही कोणाला किती जागा, कोणाला मनसेला किती जागा आणि शिवसेनेला किती जागा या माध्यमातून आम्ही बघत नाही, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही युती झालेली आहे। आदरणीय सर्वांचे लाडके असे सर्वांचे श्रद्धास्थान आपले बाळासाहेब ठाकरे यांची खरी तर एक इच्छा होती की दोघी भावांनी एकत्र यावं आणि आज खऱ्या अर्थाने ती एकी झालेली आहे। मला असं वाटतं मराठी भाषेला ज्यांनी अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे असे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात हा आनंद उत्सव साजरा होत आहे। आणि तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या रणरागिणी ज्या आहेत सर्व मिळून आम्ही दोन्ही साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहू अशी मी आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला खूप मोठा दिलासा भेटला। आणि माझ्या मते हे कायमस्वरूपी जर टिकलं तर नक्कीच काहीतरी महाराष्ट्राची प्रगती होईल हे मला वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, त्यानंतर मनसेचा झाला, आता शिवसेना आणि मनसे बालेकिल्ला म्हणणार। हो नक्कीच ना। हो जनतेच्या मनात होतं ते आज या दोन्ही बंधूंनी जाणलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं होतं ते त्यांनी आज युतीच्या माध्यमातून दिलं। आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला न्याय मिळाल्यासारखं वाटतंय। म्हणून आज जेव्हा युती झाली त्यावेळेपासून मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यापासून त्यांच्या आमदार खासदारांपासून सगळे टीका करताय। या टीकेलाच याचा अर्थ असा आहे, जेव्हा जास्त लोकांना टीका सुचते या
युतीबद्दल ते खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे. त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. आयत्या बिळावर नागोबा कोणी होत असेल तर त्याला आमचा पक्ष थारा देणार नाही. पण राजकारणाच्या सिच्युएशन बदलत राहतात. रोज राजकारण बदलणारे जोपर्यंत फॉर्म भरत नाही, माघार घेत नाही, तोपर्यंत काही एक सांगता येत नाही कोण मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाच्या अगोदर पासून आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. इथे सर्व शिवसेने म्हणजे मूळ शिवसेनेचे जो परिवार होता तो परिवार 2 भागात विभागला गेला होता. तो परिवार आज एकत्र झालेला आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे. हा जो आमचे जो शिवसेना असेल, मनसे असेल, ही एक नेते बनवायची फॅक्टरी. अनेक नेते गेले सोडून आम्हाला, पण जे तळागाळाचा कार्यकर्ता आहे तो ना तसाच आहे. आणि याच्यातूनच आज आता परत तो ठाकरे ब्रँड जो करिश्मा दाखवणार आहे, याच्यातूनच परत नगरसेवक निवडून येतील, परत आमदार येतील, याच्यातूनच परत खासदार होतील. आणि ते आम्ही एक ब्रीद वाक्य काढले की खोके आणि बोके संपून जाणार आहे आणि फक्त ठाकरे ब्रँडच राहणार आहे. खर तर सलीम मामा यांची निष्ठाबद्दल तर संशय नाहीच आहे. खरंच एक सच्चा मावळा कसा असतो हे सलीम मामा शेख यांच्याकडनं शिकावं. आणि 40 नगरसेवक होते, हे कावळे होते. हे फक्त जिथं तो अनाज भेटला तिथं ते वेचायला आले होते. मी तेच बोललो सुरुवातीला की जे एकनिष्ठ कार्यकर्ते, ठाकरे ब्रँड हा कार्यकर्त्यातून नेता घडवतो. पण हे बीजेपी वाले त्या नेत्याला पळून नेता. जसं आमच्या साहेबांनी सांगितले की एक पोरं पळवण्याची टोळी सक्रिय झालेली आहे, त्यात 2 जणांची भर पडलेली. त्याच प्रकारे ती भर पडलेली टोळीचाच आम्हाला नायनाट करायचा आहे. अखंड महाराष्ट्राला नवे देशाला दिशा देणार आज जे दोन्ही बंधूंची युती झालेली आहे. आज तुम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करत असाल, पण देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून देखील लोक खुश होत आहे. तर या युतीचा आनंद आम्हाला सातपूरमध्ये अनेक कार्यकर्त्यांना, लहानपासून मोठ्यापर्यंत, म्हाताऱ्यापासून ते जवानपर्यंत सर्वांना हा आनंद झालेला आहे. खोके बोके संपून जातील आणि ठाकरे ब्रँड निवडून येतील, असं आम्ही एक ब्रीद वाक्य काढलेलं आहे. जे काही आपले राजसाहेब आहे, माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब यांची जी युती झाली, यामुळे महाराष्ट्रात जी आनंदाची लाट पसरली आहे, त्या सर्व युतीचं आज मी महाराष्ट्रात स्वागत करते. आणि खरंच आम्ही सर्व एका सणाप्रमाणे आम्ही खरंच आम्हाला खूप आनंद झालेला आहे. सर्व मनसे व शिवसेना यांची जो युती झालेली आहे त्यांना आम्हाला खरंच आभार मानते यांचं सर्वांचं, की आम्हाला याचा आनंद झालेला आहे जो युती झालेली आहे तो. आणि आता आम्ही जो बदल घडवूनच आणू. आणि जो मनसे आणि शिवसेनेची युती झालेली, ह्या दोघांचा गुलाब उधळल्याशिवाय राहणार नाही. बंधू सोबत आले त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आमचा आनंद गगनाला मावत नाहीये आणि ही काळाची गरज आहे. त्याच्यासाठी इथून पुढे ठाकरे ब्रँड हे राहणार. नाशिकमधील या शक्ती प्रदर्शनामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा संदेश तळागाळांपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.